अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे, पीजीआर, बायो उत्पादनं आणि निकृष्ट खतांच्या विक्री विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं। दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। संघटनेनं निवेदन देत अकोला जिल्ह्यात बोगस पीजीआर, बायो उत्पादने, निकृष्ट खते आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप केला। या उत्पादनांमुळे बियाण्यांची उगवण न होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। संघटनेनं जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तत्काळ तपासणी करून त्यांच्या उत्पादनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत। तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। बियाण्यासंदर्भात व पेस्टिसाइड जे बायोकेमिकल वगैरे आहेत शेतीशी लागणारे जैविक त्याच्यासाठी बोगस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातली विक्री होत आहे। त्याच्यासाठी जे आंदोलन आहे, प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं बियाणे कंपन्यांवर कारवाई केली त्याच पद्धतीनं वितरक व दुकानदारावर कारवाई करावी आणि ज्या कंपनीने ते बियाणं सर्टिफिकेटचं प्रमाणपत्र दिलं त्या सर्टिफिकेट एजन्सी असेल किंवा अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी, यासाठीची ही आजचे आमचं हे आंदोलन चालू आहे। आंदोलनात आम्ही प्रामुख्यानं पैशाचं झाड आणलेलं आहे, कारण अधिकाऱ्यानं या कंपन्याकडनं मोठ्या प्रमाणात पाकिटं घेतलेले आहेत। तर आमचं हेच म्हणणं आहे की हे तुम्ही कारवाई न करायसाठी त्या कंपन्याकडनं पैसे घेतलेले आहेत, पाकिट घेतलेले आहेत, तर हे आमचे पैसे घ्या, पण आता त्या कंपनीवर कारवाई करा। हे आमचे घामाचे पैसे आहेत, हे पैसे घेऊन तुम्ही त्या कंपनीवर कारवाई करा।